मित्रांनो, आपल्याला एक इताडे भिवंडी मैदानात एक चांगला गुलाल बघायला भेटले. मला तर वाटतं सकाळच्या दादाची मी छोटीशी मुलाखत घेऊन गेलो होती आपली कॉमेडी व्हिडिओमध्ये ने सकाळच्या. तर दादाला विचारू काय आपल्या नंदीचं नाव परत सांगा, थोडा विसरलो. बैलाचं नाव आहे मन्याबाई. मन्याबाई. याला जोरगांचा होता हा दापोडेवाल्यांचा रोमन. विरुद्ध गाडी मैत्रीपूर्ण शर्यत होती. आम्ही फक्त आमच्या दादाच्या नावासाठी बैल पळवतो. स्वर्गीय नरेश दादा प्रतिष्ठान एलकुंदे भिवंडी. ओके दादा, म्हणजे काय आनंद आहे आजचा या गुलाल? काय इम्पॉर्टंट होता? इम्पॉर्टंट म्हणजे असं काय नाही, आपण आनंदासाठी आणि आमची लहान मुलं आहेत त्यांच्या आनंदासाठी आम्ही छंद जोपासतो. हेच फक्त कोणाला हरवण्यासाठी नाही, फक्त आमच्या मजेसाठी आम्ही शर्यत खेळतो. नक्कीच दादा. दादा, आजचं मैदान कसं वाटलं तुम्हाला? मैदान खूप छान होतं आणि आयोजन पण खूप छान होता. खूप आभार मानेन जगनदादांचं, काय एवढं मोठं मैदान त्यांनी आयोजन केलं. मग दादा, आपलं याचा स्पीड कसं काय लागलेलं आपल्या मन्याबाईचा स्पीड प्रत्येक अड्ड्यात एक नंबरच असतो. तो गाडी कोणालाच आजपर्यंत ओव्हरटेक करून दिलेली नाही. आणि जो आपला समोर जोडीला नंदी होता त्याचा स्पीड कसा होता? त्याचा स्पीड पण एकच नंबर होता. गाडी अशी पळाली ना, एकच नंबर. 2 छकड्यान. ओके दादा, तर अजून काय सांगाल पब्लिकला? कारण एवढा चांगला नंदी पाळतो, पुढच्या काळात कसं काय याचा स्पीड असणार ना? काय दिसतंय तुम्हाला याच्यात? पुढच्या काळात एक नंबर मध्येच बैल पळणार. सध्या आता बघा ही A1 जोडीत थोडे अड्डे तुम्हाला दिसेलच. ही A1 जोडी अड्ड्यात, तेव्हा बघा तुम्ही स्पीड दिसेलच गाडीचा. ओव्हरटेकचा दिवाना म्हणून बोलतो. काय ओव्हरटेकचा दिवाना मन्याबाई. मग दादा, याचं आजचं नियोजन कोणी काय केलं? नियोजन आमचा दादाच करतो, दादा मोठा भाऊ. केलं आणि भाऊजीने केलेलं. आणि आमचे भाऊजी नियोजन करतात. दादा, आता कुठेतरी माहिती आहे आपल्या नुसतं नंदी पळून चालत नाही, त्याच्यासाठी एक चांगला जॅकी सुद्धा महत्वाचा आहे. हा, जाकी पण. जॅकी खूप सारे आहेत आपल्याकडे. ज्ञानी मामा असेल, विशाल ड्रायव्हर आमच्याकडचे, जयेश भाऊजी असतील धोंडलोडचे, अनुज ड्रायव्हर. आजचा जॅकी कोण होता पण? आजचा जॅकी चिंचवलीचा कैलास ड्रायव्हर होता. कैलास म्हणून उभा आहे, तो ड्रायव्हर होता. नक्कीच दादा. आता मला याच्या खरेदी वगैरे सांगा ना, याचा कसा काय लहानपण गेला, कसा काय म्हणजे होता? खरेदी म्हणजे जेव्हा दुसरा होता तेव्हा आणलेला आणि बैलाने आणल्या त्यात 2-4 दिवसात लगेच दात पडला बैलानी. आणि खरेदी एकदम छोटीशी आहे, तो मोठ्या खरेदीचा बैल नाही. मग आणला तिथून म्हणजे किती वर्ष झालं? हा, 1.5 वर्ष झाला. 1-1.5 वर्ष झाला बैलाला आणलेला आपण. घेतल्यापासून किती गुलाल मिळवलं? 50च्या पुढे गुलाल झाला. हा, आतापर्यंत 50 ते 60 गुलाल झालेले बैल आणल्यापासून एका वर्षात बैलांनी घेतले. 50 ते 60. मग दावणीला अजून किती नंदी आहेत दादा? आमचा 2 नंदी आहेत, हा एक आणि घरी एक नंदी आहे पब्लिकचा आमचा. नक्कीच दादा. दादा, तुम्ही बोला ना 2 शब्द. बोला तुम्ही. काय नाही, या बैलावर आमचा खूप भरोसा आहे. कारण गाडी मागे पण असली तर तो ओव्हरटेक करतो. बस एवढाच आमचा या बैलावर भरोसा आहे, जास्ती काही नाही त्याच्याकडे अपेक्षा नाही. दादा, जोडीदारांविषयी काय बोलाल? जोडीदार पण आमचे खूप छान आहेत, खूप समजदार जोडीदार आहेत ते. नाही, कुठेतरी जोडीदारांशिवाय हा क्षेत्र नाही ना. नाही, हा क्षेत्रात नाही. जोडीदार पण आपल्या जोडीदार समजूतदारच जोडीदार लागतो, तेव्हाच हा क्षेत्र चालतं. काय मेहनत असतं या पोरांची? पोरांची खूप मेहनत असते. पोरं सगळी असतात आपल्या बैलाजवळ. आणि बोलायला गेलं तर त्यांची कामं सोडून आमचा जिगू दादा असेल वेल्याचा आणि एक मुलाचा राहुल दादा आहे, ते कंटिन्यू आपल्या बैलाजवळ असतात. त्यांची मुलं आहेत आपल्या गावातली खूप आहे. राहुल वाकडे, रंगनाथ मानेकर, पिंटू म्हात्रे अशी खूप सारी मुलं आहेत की बैलासाठी मेहनत करतात. दादा, आपली काल एक रंगपंचमी झाली, त्या रंगपंचमीपेक्षा आजची रंगपंचमी कशी वाटते? आपली बैलगाडा क्षेत्रातील म्हणजे बैलगाडा 365 दिवस रंगपंचमीच असते, ते सांगायची गरज नाही काय लोकांना आपल्याला. दादा, काल कुठेतरी आपला याची जगनदादाची बाईट घेतली. दादा म्हणाले म्हणजे आपलं बैलगाडा क्षेत्र जोपासणं खूप गरजेचं आहे. कारण आता तुम्ही बघतात ना, बैलगाडा क्षेत्र जोपासत नव्हतं आता मध्ये, तेव्हा कुठेतरी नंदींचा काय हाल चाललेलं तुम्हाला माहिती आहे, गो हत्या वगैरे हे चालू होतं. तर आता काय थोडीफार जोपासणं होते का नाही? होते. आता खूप जोपासणं लोकांना समजत चालले की आपण नंदींना जोपासलं पाहिजे. त्यामुळे गोमातेची हत्या पण थांबवली जाते सध्या. नाही, कुठेतरी आपली माणसं सुद्धा त्यांना हेल्प करतात म्हणून ते पुढे आहेत थोड्याफार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालापासून आपलीच लोक आपल्याशी गद्दारी करतात म्हणून ही वेळ आली आहे आपल्या जवळ. नक्कीच दादा. दादा, काय यांना पुढच्या पिढीला काय संदेश द्याल? हा खेळ जोपासला पाहिजे का नाही? पुढच्या पिढीला एकच संदेश, हा खेळ जोपासलाच पाहिजे. लोक व्यसनाच्या अधीन जातात, त्याच्यापेक्षा हा छंद खूप आपला चांगला आहे. दादा, कुठेतरी वाटतो का नाही
महादेवांचं स्टेटस ठेवण्यापेक्षा महादेवांचं नंदी जपलं पाहिजेत का नाही? 100% दादा, नंदी जपलंच पाहिजे. ती आपल्या घरची लक्ष्मी आहे एक. दादा या नंदींचा इतिहास काय आहे तुम्हाला माहिती आहे ना? शेतकऱ्यांचा एक राजा म्हणतात. काय सांगाल, पहिले शेतकऱ्यांसाठी किती कष्ट केलेले आहेत त्यांनी? हा बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांचा एक साथीदार आहे आधीपासून. बैलांनी खूप कष्ट घेतले शेतकऱ्यांसाठी, पण कुठेतरी मधल्या काळात ते थोडं दुरावलं गेलं होतं. पण आता सर्व आपल्या म्हणजे आपल्या समाजातील लोक नंदी खूप जोपासत आहेत. सध्या तरी खूप मेहनत घेत आहेत त्या नंदींच्या मागे. कारण पूर्वीपासून कुठेतरी शेतकरी शेती करत होता. जास्तीत जास्त प्रत्येक ठिकाणी नंदीचीच गरज लागत होती जेव्हा वाहनं नव्हती. आता वाहनं असल्यामुळे लोक नंदीकडे दुर्लक्ष करतात, पण आपण नंदी हे घरी जोपासलेच पाहिजेत. गोमाता असो किंवा नंदी असो, सर्व जोपासलेच पाहिजेत. आपली संस्कृती आहे, आपणच जोपासली नाही तर कोण जोपासणार आहे? कुठेतरी बघा ना, आता मुलं आपली अड्ड्यामध्ये नेतात, पण कुठेतरी जे शर्तीनं येत नाही ते मुलांना नावं ठेवतात. त्यांना काय सांगाल? त्यांना काय बोलायचं ते घर बसून त्यांना वाईट कमेंटच करायचे. तुम्ही बैल घ्या आणि बैलावर प्रेम करा. बैल काय आपल्याला त्याच्यात देतो ते तेव्हा तुम्हाला समजेल नंदी काय असतो ते. दादा कुठेतरी प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या याच्यात असतो का नाही? कोणाला पैशा पाण्यात आनंद असतो, कोणाला फिरण्यात असतो. हा आनंद काय असतो? हा आनंद म्हणजे दुसऱ्या सर्व आनंदापेक्षा खूप छानच आहे आनंद. आपला नंदी गुलाल असो किंवा नसो, ही लक्ष्मी आपल्या घरात आहे ना, हेच खूप आहे आमच्यासाठी. दादा पुढे समजा नंदी पालायचा बंद झाला तर पब्लिक अशीच आपल्या मागे राहणार का? 100% आधीपासून पण आहेत. आपण थोड्या काळात आम्ही बैल आमचे म्हणजे मागासले होते, तरी पण जे आपली मित्रमंडळ होते कायम आपल्यासोबत होती आणि आता पण ती आहेच. नक्कीच दादा. चला मित्रांनो, एक नंदी जिंकले म्हणून कोणी म्हणजे एन्जॉयमेंट नाही करत. लहान मुलांची हौस होती, ते वाजवणारं वाटतं, गेलं, जाऊ दे. चला मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ना काही 4-5 बिअरचा बॉक्स लागलं तर भाऊला बोलवा, तो खर्च मी नाही देणार. मित्रांनो, ही एवढी बॅकर आहे ना, बॅकर. आता ती जोडीला नंदी जिंकले, त्यांची बाईट घ्यायला घेतली, तेव्हा ते सांगायला काय आलं का याची पण घ्या, जोडीदारच होता ना. नंतर बोलते याची पण घ्यायला, मग त्यामुळेच यायचं, याची बोलायला पाहिजे ना. कसं रे कळलं नाही तुम्हाला? जाऊ दे, घेतो त्यांची बाईट घेतो. याचं आपलं नाव काय सांगेल? हा, रोमन. आपलं याच नंदीच्या जोडीला जिंकलेला मन्याबाईच्या, त्यांची बाईट घेतली, त्यांचाच जोडीदार आहे. मग आता इचरू कुठल्या गावचा आहे रोमन? दापोडे गावचा. तर काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आता गुलालाचा आनंद खूपच जास्त आहे. का एवढे मोठे बिंदोड मैदानामध्ये गाडी खूप अंतरामध्ये आली तर आम्हाला आज खूप आनंद वाटतो. सगळ्या मुलांना आनंद वाटतोय. भाऊ तू खतरनाक बोलतो, तो विषय सोडून दे. बँडवाला ना बंद करायला सांग, आवाज नाही. मी काय बोलतो भाऊ, मग याची खरेदी वगैरे कशी काय केली? त्याची खरेदी आपणच केली होती. छोटा असताना 2 दात असताना त्याची खरेदी केली होती आपण. एक बैल देऊन आणि वरती आपण 60,000 रुपये देऊन त्याची 1,60,000 अशी खरेदी केली होती. 1 लाखाचा बैल दिला होता वर आणि 60,000 वरती दिले होते आम्ही. दादा मी ऐकलंय दापोडे भिवंडी यांचा एक नंदी घाटावरती आहे, त्या मालकाचं नाव काय? श्री अजय भरत पाटील, दापोडे भिवंडी. मग तो नंदी आहे, तो वरती एक नाव करतोय ना? हो, तो सुंदर आम्ही मागेच खरेदी केला होता 7-8 महिन्यापूर्वी. पण तो आमच्या नशिबाला चांगला लागला. प्रत्येक वेळेला म्हणजे ज्या ज्या मैदानामध्ये जातो आतापर्यंत आम्ही 7 ते 8 वेळेला आम्ही 1 नंबर केलेला आहे. जो सुंदर बैल जो रणजित निंबाळकरचा पहिल्यांदा होता, आता संतोष तोडकरनी घेतला, त्यामध्ये पण आम्ही 3 वेळेला सलग 1 नंबर केला त्या पल्ल्यामध्ये. कोणत्या मैदानात? याच्यामध्ये कोरेगाव केसरी, भारत केसरी पण झाला. 3 वेळेला कोरेगाव केसरी. तुमच्या नंदीचं नाव पण सुंदरच आहे ना? सुंदर आहे, सुंदर. मग सुंदर आणि सुंदरची जोडी पलत होती. सलग 3 वेळा 1 नंबर केला त्या जोडीने. ते पूर्ण मालकाचं नाव सांगून ठेवा. अजय भरत पाटील, दापोडे. सुंदरचा नंबर वगैरे मागा आहे का काय? नाही, 005 00005 असा नंबर आहे त्याचा. ओके. मग आता तो कोणाच्या नावात पळतो? नाही, अजय भरत पाटीलच्याच नावाने मध्ये पळतोय तो बैल. मग तो घाटावरून कधी उतरवणार आहेत? बिनजोडला ठेवतात आता का नाही? सध्या तरी आमचा विषय असा आहे का बिनजोड मध्ये आपला रोमन चांगला नाव करतो आणि शेठचा असा विचार आहे का सध्या तरी आपण तो बैल वरतीच ठेवू. थोड्या दिवसात आपण तो उतरवू, पण या वर्षी तर नाही. 2027 मध्ये नक्कीच उतरवतो तो बैल इकडे आपल्याकडे. नक्कीच दादा, तुम्हाला आता पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो ना. इकडे आपली ही मंडळी आहे,
सगळी बसलेली आहे. पण तुम्हाला एकदा सांगता, एकदा बाईट चालू केली ना तेव्हाच द्यायची, परत येऊन तुम्ही कंटाळला द्यायचा. पण मी प्रेमाने मुलाखत घेतो, एक कॉमेडी असतं. चला मित्रांनो, बाय बाय. ओके.